नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो 11th सेंट्रल ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस. आता तुम्ही म्हणताल 11th सेंट्रल ऑनलाईन प्रोसेस काय आहे आणि कशाचं ऍडमिशन? 11वी साठी प्रवेश प्रक्रिया आता महाराष्ट्र शासनानं ऑनलाईन केलेली, मग त्याची प्रक्रिया कशी करायची या संदर्भातचा हा व्हिडिओ. याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहणार आहोत की ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्यासाठी लागणारे कॉलेज कसे निवडायचे आणि लागणारी कागदपत्रे कुठली, या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपल्या चॅनलवरती इतर ऍडमिशन प्रोसेस, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट योजना यांच्याशी निगडित व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहायला विसरू नका. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम आपण MahaFYJCAdmission.in या वेबसाईटवरती यायचे. वेबसाईट ऐकायला थोडी मोठी आणि वेगळी वाटेल, याच्यामुळे याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये पिन करून ठेवलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता. इथं आल्याच्या नंतर प्रामुख्याने आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असे दोन ऑप्शन पाहायला मिळतील. याच्यापैकी स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक करूयात. इथं क्लिक केल्याच्या नंतर इथं विचारलेलं आहे स्टुडंट रजिस्ट्रेशनची डिटेल्स. याच्यामध्ये आहे विदिन महाराष्ट्र स्टेट, आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले आहात का बाहेरचे आहात. तर आपण महाराष्ट्रातला क्लिक करू. त्यानंतर आहे फ्रेशर आणि रिपीटर. फ्रेशर म्हणजे ज्यांना या वर्षी 10वी पास केलेली आहे ती व्यक्ती. रिपीटर म्हणजे ज्यांना परत 10वी 2 वेळेस दिलेली आहे ते विद्यार्थी. तर इथं फ्रेशर निवडूयात. त्यानंतर विचारले बोर्ड. आता तुमच्या इथं वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड आहेत, जसं की समजा एखादा विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डचा विद्यार्थी असेल तर इथं SSC दिलंय, किंवा एखादा CBSE असेल CBSE दिलंय. इथलचे जे बोर्ड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते इथं ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या मार्कशीटवर पाहून हे बोर्ड निवडू शकता. मी सध्या CBSE बोर्ड निवडतोय. त्यानंतर इथे विचारला आहे रोल नंबर. आता इथं रोल नंबर आपल्याला जो कुठला असेल तो तुमचा टाकायचा आहे. त्याचबरोबर मंथ ऑफ एक्झामिनेशन म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही ही परीक्षा दिली ते, त्याचबरोबर वर्ष ते निवडा. त्यानंतर आता आपल्याला विद्यार्थ्याची माहिती भरायला सुरुवात करायची. आता चला इथं आपण त्याची माहिती भरायला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी त्याचं नाव टाईप करून घेतो. त्याचबरोबर त्याचा असलेला ईमेल ID आपल्याला इकडे टाईप करायचा आहे. तो टाईप करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याकडे मोबाईल नंबर हा भरायचा एक ऑप्शन आहे, ते आपण भरून घेऊया. आणि त्यानंतर सिक्युरिटी डिटेल्स, इथं तुम्हाला तुमचं एक ऑप्शन याच्यातलं सिक्युरिटी निवडायचं. इथं बेस्ट फ्रेंड नेम टाईप करूयात आपण, आणि जे काय असेल ते आपण इकडे भरूयात. चला त्याचबरोबर इथे पासवर्ड भरायला विसरू नका. एक पासवर्ड तुम्ही सेट करा, आणि पासवर्ड सेट झाल्याच्या नंतर कन्फर्म पासवर्ड या बटनाला क्लिक करा. आणि इथे कॅप्चा कोड आपल्याला भरायचा आहे. त्याचबरोबर सबमिट या बटनाला क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं भरल्याच्या नंतर रजिस्टर या बटनाला आपण क्लिक करून घेऊया. अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आता याची एक प्रिंट किंवा झेरॉक्स तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता पुढच्या फर्दर रेफरन्सेससाठी. आता सध्या आपण प्रोसीड टू लॉग इन या बटनाला क्लिक करून लॉग इन करूया. त्यासाठी आता तुम्ही तयार केलेला ID इथे पेस्ट करा. त्याचबरोबर तुमचा पासवर्ड, जो फॉर्म भरताना तुम्ही पासवर्ड टाकला होता तो टाकायला विसरू नका. आणि एंटर कॅप्चा, इथे तुम्ही जो कॅप्चा दिसतोय समोर स्क्रीनवर तो भरायला सुद्धा विसरू नका. आणि लॉग इन या बटनाला क्लिक करून घ्या. आता इथं तुम्ही लॉग इन मध्ये आलेला आहात. इथं डॅशबोर्ड तुम्हाला अशा पद्धतीने दिसतोय. तर इथं सर्वप्रथम ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 याच्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स आपण क्लिक करून घेऊयात. इथं आपण भरलेली संपूर्ण माहिती आपल्याला दिसते. आता आपण नेक्स्ट या बटनाला क्लिक करून घेऊयात. इथं क्लिक केल्याच्या नंतर आता इथं त्या व्यक्तीच्या आईचं नाव आपल्याला भरायचं आहे, ते आपण इथं भरूयात ऍप्लिकंटच्या. त्यानंतर इथं जेंडर निवडायचं आहे. त्याचबरोबर जन्मतारीख सुद्धा आपल्याला इकडे निवडायची आहे. त्यानंतर शाळेचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जो इंडेक्स नंबर माहित असेल तर टाका, किंवा UDIS नंबर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही टाकू शकता. हे तुम्हाला तुमच्या TC वरती पाहायला मिळेल. त्याचबरोबर UDIS नंबर जो तुमचा असेल तो सुद्धा इथं तुम्ही भरू शकता. आणि त्यानंतर इथं सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करूया. इथे क्लिक केल्याच्या नंतर आता इथे ऍड्रेस भरायचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर सर्वप्रथम आपण ऍड्रेस भरून घेऊया.
त्यानंतर तुमचा पिनकोड भरा, त्यानंतर तुमचं जे कुठलं राज्य असेल ते भरा, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि सिटी. तर अशी डिटेल्स आपण इथं भरून घेऊयात. त्याचबरोबर तुमचा भरलेला ईमेल आणि मोबाईल इथं तुम्हाला दिसेल आणि आपण सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करूया. इथे क्लिक केल्याच्या नंतर काय बेसिक डिटेल्स तुमच्या समोर येईल, जसं की तुमची कॅटेगरी कुठली. आता तुमची जी कास्ट असेल ती इथून तुम्ही निवडा. कास्ट निवडताना हे लक्षात ठेवा की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि जर तुम्ही ओपन कास्टमध्ये असाल तर तुम्ही ओपन कास्टचा ऑप्शन सुद्धा निवडू शकता. तर चला इथं ओपन कास्ट ऑप्शन निवडतोय मी. त्यानंतर इथं विचारले तुम्ही अपंग आहात का, तर हे जर असेल येस नो निवडायचं आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल तर येस किंवा नो. त्यानंतर आपण ऑनलाईन मध्ये काय अप्लिकंट पॅरेंट बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया हे जर असेल तर येस किंवा नो निवडा. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक असेल तर येस किंवा नो. अशा पद्धतीने आपल्याला खेळाडू, एक्स सर्व्हिसमन, अनाथ आणि मायनॉरिटी कोटा ही डिटेल्स आपल्याला निवडायची आहे. आता इथं CBSE मध्ये असल्यामुळे इन हाऊस कोटामध्ये आपण बाय डिफॉल्ट नो येतो आणि जर तुम्ही रेग्युलर मराठी मीडियम मध्ये जर 10वी शिकला असाल स्टेट बोर्डाची तर तुमच्यासाठी एस ऑप्शन येईल, तुम्ही याला येस करायचं आहे. याचा बेसिकली अर्थ आहे की तुमच्या एरियातले जे काही इन हाऊस कोटा असतो त्या कोटामध्ये तुम्हाला प्रवेश मिळायला सोपं होईल. सेव्ह आणि नेक्स्ट करून घेऊयात. इथे क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमची डिटेल्स विचारलेली आहे की 10वी बद्दलची डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहे. तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट होता का ते विचारलं आहे आणि सायन्स सब्जेक्ट होता का ते विचारलं आहे. आता बेसिकली स्टेट बोर्डला ही डिफॉल्ट माहिती भरलेली, पण ही नॉमिनल, जसं की आपल्याला इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे ही माहिती तुम्हाला भरायची येईल. तिथं आपण माहिती भरूयात आणि ह्या विषयांचे टोटल पैकी किती मार्क पडले ते आपल्याला भरायचे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला एकूण विषय हे फक्त 5च भरायचे आहेत. तर 5 विषय आपण भरूयात आणि जे एक्स्ट्राचे विषय असतील ज्याला तुम्हाला कमी मार्क असतील ते मार्क तुम्हाला भरायचे नाहीत. एकूण 6 सब्जेक्ट पैकी तुम्हाला कोणतेही 5च सब्जेक्ट भरायचे आहेत. ज्या सब्जेक्टला कमी मार्क आहेत ते भरू नका आणि त्यानंतर इथं सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करून घ्या. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल. आता याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतात जे आहेत तर ते आपण इथं सर्वप्रथम समजून घेऊया. ज्याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेससाठी सर्वप्रथम 10वीचं मार्कशीट अपलोड करायला लागते, TC लागते आणि इन केस तुम्ही जर कास्टमध्ये असाल आणि एखादं डॉक्युमेंट नसेल तर हे डाउनलोड सॅम्पल फॉर्मॅट डाउनलोड करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड सुद्धा तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचं आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID. तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम 10वीचं मार्कशीट अपलोड करण्यासाठी चूज फाईल याला क्लिक करू. आता मी सध्या इथे एक डमी डॉक्युमेंट अपलोड करतोय, तुम्ही तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट इथे अपलोड करून घ्या. त्याचबरोबर TC, आता इथं TC ला परत आपण अपलोड करून घेऊयात. आता हा जो अंडरटेकिंग फॉर डॉक्युमेंट सबमिशन म्हणून एक फॉर्मॅट तुम्हाला दिलाय, हा अपलोड करायची गरज नाही. आता याचा बेसिकली अर्थ असा होतो, याला आपण सर्वप्रथम डाउनलोड करूया. याचा बेसिकली अर्थ असा होतो की जर तुम्ही एखाद्या डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्हाला हा फॉर्मॅट द्यावा लागतो. आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पहा, इथं तुम्हाला दिलेलं आहे इंग्लिश आणि मराठी, तुम्हाला हवं त्या याच्यामध्ये प्रिंट करून तुम्ही घेऊ शकता. आता इथं बघा तुमचं नाव, कुळ वगैरे ही बेसिक डिटेल्स तुम्हाला भरायची. जर तुमच्याकडे 10वीची TC नसेल तर इथं दिलं आहे की तुम्ही हे डॉक्युमेंट दिलं आहे की नाही. तर जर दिले नसेल तरच तुम्हाला हे द्यायचं आहे आणि जे नसेल त्याच्यासमोर X नावाची इथे फुल्ली तुम्हाला करायची आहे आणि प्रवेशाच्या टायमिंगला देणार आहे त्यासाठी इथं ही राईट नावाची फुल्ली करायची. अशा पद्धतीने तुम्हाला हे भरून घ्यायचं आणि इथं लिहिले क्लिअर कट की प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र अर्ज भरतेवेळी सादर न करू शकल्यास विद्यार्थ्यांनी द्यावयाचे हमीपत्र. म्हणजे जर तुमच्याकडे कागदपत्र दिले असतील तर तुम्हाला हे भरायची गरज नाही आणि जर नसतील तर तुम्ही हे भरून घेऊ शकता आणि इथे अपलोड करू शकता. त्याचबरोबर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करूयात. आता इथं तुमच्या समोर एक 100 रुपये फीस भरण्याचा ऑप्शन आलेला आहे आणि पेमेंट मोड सुद्धा दिलेला आहे. तर या प्रोसीड टू पे ऍडमिशन प्रोसेसिंग फीस याला क्लिक करायचंय आणि ही डिटेल्स भरून तुम्हाला त्याची पावती काढून घेऊन लॉक फॉर्म करायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला 11वी ऍडमिशनचा फॉर्म भरायचा आहे. आता याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये आपण ज्याच्यामध्ये कॉलेज कसे निवडायचे या संदर्भात एक नवीन पार्ट बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही पार्ट 2 अशी मला कमेंट करा, म्हणजे नवीन पार्ट मी तुम्हाला कसा भरायचा या संदर्भात सखोल माहिती देऊ शकेल. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.